अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना। तर ह्या जगात 5 प्रकारचे व्यक्ती असतात ज्यांनी कितीही कामं केली तरीही ती लोक कधीही श्रीमंत होत नाहीत। कसं आहे, काही लोक खूप प्रयत्न करतात तरीही ते सफल होत नाहीत। कितीही अडचणी आल्या काही झालं तरीही ते काम करतात तरी पण ते कसं सफल होत नाही, ते श्रीमंत होत नाहीत। तर ही 5 व्यक्ती कोणत्या की जी कधीही जीवनात सफल होत नाहीत आणि त्यांच्या घरी कधीही लक्ष्मी येत नाही। पहिलं म्हणजे मळकट कपडे घालणारी व्यक्ती। मळकट कपडे घालणारी व्यक्ती म्हणजे काय म्हणते ना, आम्ही तर काम करतो, काम केल्यानंतर कपडे तर हे मळतातच ना, मग काय करायचं? तसं नाही, काम केले मळ कपडे मळतात हे ठीक आहे, पण काही व्यक्ती काय करतात, काम न करताही खूप आळशी असतात, ते दिवसभर झोपी जातात, ते झोपल्यामुळे ते मळकट होतात। तसल्या माणसाच्या घरी कधीही लक्ष्मी येत नाही, त्यांच्या घरी नेहमी बरकत राहतात, ह्यांच्या घरी लक्ष्मीचा कधीही वास येत नाहीत। ही पहिली व्यक्ती जे कधीही आळशी असल्यामुळं त्याच्या घरी कधीही लक्ष्मी येत नाही। दुसरी व्यक्ती म्हणजे कठोर वाणी। कठोर वाणी म्हणजे जी व्यक्ती खूप असं कठोर बोलती, त्याच्या वाणीमध्ये कधीही प्रेम स्नेह मृदुलता दिसत नाही, त्या व्यक्तीच्याही घरी कधीही लक्ष्मी येत नाही, कारण तिच्या तोंडातून नेहमी अपशब्द बाहेर पडतात। कारण असं म्हणतात की सरस्वती आपल्या 1 सेकंद आपल्या जिभेवर वास करत असते, परंतु ती व्यक्ती काय करते, सारखं अपशब्द बोलत असते। तर 1 सेकंदात जरी अपशब्द बोलला तरीही आपली ती सरस्वती त्याच्यामुळे आपल्या घरी येत नाही। जिथे सरस्वती नसतं तिथे लक्ष्मी पण वास करत येत नाही। त्यामुळं कठोर वाणीवाल्या जे माणसं कठोर बोलतात त्याच्या घरीही कधी लक्ष्मी येत नाही। त्यामुळं आपल्या तोंडावर नेहमी हास्य आणि दुसऱ्याला नेहमी प्रेमाने बोलायला शिका, कारण आपल्या जगात प्रेमाने आपल्यापाशी काही नसेल पण प्रेमाने जरी आपण माणसं जवळ केली तर ती खूप आहेत। त्यामुळे शक्यतो माणसाला प्रेमाने बोला आणि आपल्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य। तर तिसरी व्यक्ती ही आहे की सूर्य उगवल्यानंतर झोपते। आपल्याला तर आपल्या शास्त्रात हिंदू धर्मात असं सांगितलं आहे की सूर्य उगायच्या अगोदर उठावे, रात्री लवकर झोपावे, सकाळ लवकर उठावे, आरोग्यम धनसंपदा असं तर म्हणतात की जे लवकर सकाळी उठतो आणि रात्री लवकर झोपतो त्याच्या घरी नेहमी ही धनाची संपदा असते। तसंच आहे, कारण सूर्य उगायच्या अगोदर जे लोक उठतात त्यांच्या घरीही लक्ष्मी वास करते, परंतु जे लोक सूर्यास्तानंतर किंवा सूर्य उगवल्यानंतर थोड्या वेळाने उठतात त्यांच्या घरी कधीही लक्ष्मी येत नाही। कारण काय, तर सूर्य उगवल्यानंतर आपण उठतो तर आपल्या अंगात हा आळस भरलेला असतो आणि आळस भरल्यानंतर काय होतं, आपल्याला कुठल्याही गोष्टीची काम करायची इच्छा होत नाही। त्यामुळं काम जर करायचं नसेल तर घरी आपल्या लक्ष्मी कधीच येणार नाही। त्यामुळे तिसरी व्यक्ती अशी की जी सूर्य उगवायच्या अगोदर उठत नाही, ही व्यक्ती तिसरी, तिच्या घरी कधीही लक्ष्मी येत नाही। चौथं म्हणजे आपण संध्याकाळी झोपतो। संध्याकाळी झोपताना काय करायचं, आपले पाय हे स्वच्छ धुवायचे। तुम्ही म्हणता पाय स्वच्छ धुतल्यावर काय होईल, तर कसं आपण दिवसभर बाहेरून येतो, आपण आल्यानंतरही पाय धुतो, परंतु आपण झोपल्यानंतर पाय धुतल्याने काय होतं, आपल्या शरीरातली घाण आहे ना ते बाहेर, आपण दिवसभर पाय तसंच घेऊन चालतो, ते पायामुळं पायाला तर लागतेच। तर संध्याकाळी झोपताना काय करायचं, आपले पाय स्वच्छ ठेवले तर आपल्याला झोप पण शांत लागते आणि आपण सकाळी पण लवकर नक्कीच उठतो। त्याचबरोबर पाय जर स्वच्छ असेल तर आपण कधीही आजारी पडत नाही, आणि आपण जर आजारी नाही पडलो तर आपली लक्ष्मी तशीच राहते। नाहीतर आपल्या घरात जर एकदा दुखणं शिरलं, आपल्या घरातली एक जरी व्यक्ती आजारी पडली तर घरात प्रत्येक व्यक्तीचं ते संसर्ग होऊन घरातील प्रत्येक व्यक्ती ही आजारी पडते, आणि व्यक्ती जर आजारी पडले तर दवाखान्याचा खर्च, ह्याच्यामुळे तर आपली संपत्ती बाहेर जातेच, त्यामुळे विनाकारण हा पैसा आपला खर्च होतो। त्यामुळे शक्यतो रात्री झोपताना आपण हात पाय तोंड हा चेहरा स्वच्छ धुवूनच झोपावे, त्यामुळे झोप तर शांत लागतेच, त्याचबरोबर आपलं शरीर पण स्वच्छ होतं। आता 5वी गोष्ट म्हणजे काय, आपण केसाला तेल लावतो। केसाला तेल लावल्यानंतर काय होतं, आपण थोडंफार जर आपलं केसाचं तेल शिल्लक राहिलं तर आपण हे दुसऱ्याला देतो, पण तसं न करता आपण राहिलेलं केसाचं तेल शक्यतो आपल्याला केसाला जेवढं तेल लागतं तेवढंच घ्या, आणि जास्त जर राहिलं तरी ते तसंच जेवढं लागेल तेवढं लावा। कारण कसं, आपण केसाला तेल लावताना आपल्याला ते मालिश करताना आपल्याला छान असं कल्पना सुचतात आणि आपलं मन पण त्याने कसं मेंदू शांत राहतो, आणि हे आपण जर करीत असताना ते उरलेलं तेल जर आपण दुसऱ्याला दिलं तर आपल्या मेंदू जी चालना भेटलेली असते ना आपल्याला तेल लावताना, ते असं म्हणतात की दुसऱ्याने जर ते उरलेलं तेल लावलं तर ती सगळी चालना, ते सगळे विचार त्या दुसऱ्या माणसाच्या डोक्यात जाण्याची शक्यता असते। त्यामुळं उरलेलं तेल कधीही दुसऱ्याला लावायला देऊ नका, शक्यतो जेवढं लागतं तेवढंच घ्या
आणि आपल्या डोक्यात जे छान छान कल्पना येतात ना ते आपल्या पैसेच राहू द्या. त्याने काय होईल, एखादा जर उद्या छान कल्पना आली तर उद्याच्याला तो एखादा डॉक्टर होऊ शकतो किंवा एखादा नवीन संशोधन पण होऊ शकतो. त्यामुळे हे 5 व्यक्ती आहेत ना त्या जीवनात कधीही यशस्वी होत नाहीत.